आज 12 वाजता लाडक्या बहिणींना 1500च्या ऐवजी 2100 रुपये देण्याचा आमचा संकल्प आहे। मित्रांनो, हा संकल्प जरी महायुती सरकारने केला असेल, त्याचप्रमाणे त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये 1500 रुपयावरून महिलांना मिळणारी रक्कम ही 2100 रुपये केली जाईल असे आश्वासन जरी दिलेले असले तरी सुद्धा कधीपासून 2100 रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार किंवा त्याआधी कुठल्या प्रकारचा अभ्यास, त्याचप्रमाणे राज्य सरकारच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घ्यावा लागणार याबाबत सविस्तर माहिती महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले आहे। मी सर्वच राज्यातल्या लाडक्या बहिणींच्या मनापासूनचे आभार मानते। मला एका गोष्टीचा आनंद आणि समाधान आहे की आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना राबवत असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि आमचे नेते आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना आम्हाला महिला व बाल विकास विभागाला राबवण्याची संधी दिली। राबवत असताना आम्ही साधारणपणे अतिशय कमी कालावधीमध्ये पण प्रभावीपणे ती योजना राबवली आणि आज सगळ्या लाडक्या बहिणींनी ओळखलं की कोण त्यांचे लाडके भाऊ आहेत आणि कोण सावत्र भाऊ आहेत आणि म्हणूनच सर्व लाडक्या बहिणींनी महायुतीच्या आमच्या सर्व उमेदवारांना आणि सरकारला पसंती दिली। लाडकी बहीण 85,000 मतांना पहिली महाराष्ट्रात निवडून आली। 85,000 मतांना लाडकी बहीण पहिली निवडून आली। ते आनंद आहे, कारण शेवटी आपण त्यावेळेला काम करत असतो, फार कोणावर टीका टिप्पणी न करता याला पाडू त्याला पाडू, असंच होईल तसंच होईल ह्यामध्ये मी कधी फार लक्ष देत नसते आणि खऱ्या अर्थानं सगळ्यांनी मतदारसंघातून पण आशीर्वाद दिला, पाठबळ दिलं। माझ्या तिन्ही महायुतीचे जे आमचे नेते आहेत त्यांनी अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका राज्यामध्ये बजावत असताना प्रत्येक उमेदवारासाठी अनुकूल वातावरण कसं होईल हा त्यांनी त्यांच्या पद्धतीनं प्रयत्न केला आणि त्याचे निकाल आपल्याला पाहायला मिळतात। ॲक्च्युली आज जी मीटिंग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आयोजित करण्यात आलेली होती दादांच्या अध्यक्षतेखाली, याच्यामध्ये फक्त विजयी उमेदवार नाही पण ज्या उमेदवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं निवडणूक लढवली, मग ते विजयी झालेला असो किंवा दुर्दैवानी ज्यांना पराभव पत्करावा लागलेला असो, ते सगळेच आज आम्ही एकत्रितपणाने होतो। कारण शेवटी निवडणुकीला आम्ही एकत्रितपणाने सामोरं गेलो आणि आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महायुतीचा तर स्ट्राईक रेट आहेच, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजितदादांच्या नेतृत्वाखाली प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेब आहेत, आदरणीय प्रफुल्लभाई आहेत, यांच्या मार्गदर्शनाखालीचं स्ट्राईक रेट बघितलं तर सर्वात उत्कृष्ट भारतीय जनता पक्षाच्या खालोखाल जर स्ट्राईक रेट कोणाचा असेल तर तो या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा। आमच्या जाहीरनाम्यामध्ये महायुतीच्याही तशा पद्धतीने आम्ही घोषित केलेला आहे। त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याही आमच्या घोषणापत्रकामध्ये आम्ही 1500चे 2100 करणार सरकार आल्यानंतर हे त्याच्यामध्ये नमूद केलेलं होतं। त्याच्यामुळे निश्चितपणाने कुठलाही एखादा शब्द ज्या वेळेला दिला जातो त्यावेळेला तो शब्द कधीही म्हणजे खोटा ठरत नाही किंवा कधी पडत नाही आणि त्याच्यामुळे आम्ही म्हटलं होतं 1500 देणार आणि त्यांच्या खात्यामध्ये ते मिळणार। त्यामुळे आम्ही जवळपास 5 महिन्याचे 7,500 माझ्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये थेट जमा झाले। तशाच पद्धतीनं आत्ता 2100 तर आहेच, पण त्याचबरोबर ही अधिक योजना प्रभावीपणे राबवणं आणि महिलांना आर्थिकरित्या त्या योजना आणखीन सक्षमपणे राबवून त्यांना त्या ठिकाणी यशस्वी करणं याकडे आम्ही जास्ती लक्ष केंद्रित करणार आहोत। दादा म्हणतायत, पत्रकार महोदय तुम्ही माझी सगळी भाषणं बघा, मी कुठेही म्हणलेलं नाही मी 2100 करणार आहे, 1500 रुपये दिले जातील अशा पद्धतीने म्हणतायत। आर्थिक स्थिती आता महाराष्ट्राची सांभाळायची आहे। सगळ्या गोष्टी आर्थिक परिस्थिती सांभाळूनच कुठे ना कुठेतरी केल्या जातील, कारण शेवटी जी योजना आपण आणतो ती राबवली गेली पाहिजे। आज असंही कुठेही माता भगिनींच्या मनामध्ये शंका असता कामा नये की आता हे सत्तेमध्ये आलेले आहेत म्हणजे योजना बंद होणार आहे। ही योजना कायमस्वरूपी चालू राहणार आहे आणि कायमस्वरूपी चालू राहण्याच्या दृष्टिकोनातून जी योग्य ते पावलं उचलायची असतील ते नक्कीच महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून उचलली जातील।